आधी म्हणजे पिंकीचं झालायस, पण आता तू प्रेक्षकांचं पण झालायस आणि आता अर्थात परत तुझं एक स्टार प्रवाहाशी नातं जोडलं गेलंय, कारण पूर्वी देखील तू स्टार सोबत मालिका केलेल्या आहेत आणि आता तू लग्नानंतर होईलच प्रेम घेऊन येतोय. तर काय सांगशील तुझ्या या कॅरेक्टरबद्दल? कॅरेक्टरच्या आधी आपली जी स्टार प्रवाह वाहिनी आहेत त्यांचे खूप मनापासून आभार. त्यांनी परत एकदा मला संधी दिली त्याबद्दल. आणि आता 16 डिसेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता सोमवार ते शनिवार आपली मालिका येते लग्नानंतर होईलच प्रेम. त्याच्यामध्ये पार्थ देशमुख ही भूमिका मी साकारतोय. सुसंस्कृत, वर्कहोलिक, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणारा, म्हणजे जसा तू आहेस तसाच असं पात्र साकारतोय. क्या बात आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. त्यासोबतच विवेक सांगळे, खरं तर देवी, आणि मला वाटतं तुझ्या आयुष्यातली पहिली मालिका, तुझं पहिलं पाऊल ह्या क्षेत्रातलं तू स्टार प्रवाहासोबत टाकलं होतंच आणि आता 8 वर्षांनी म्हणजे सप्तपदी पूर्ण करूनच परत आलायस तू. तर तुला पण तुझ्या ह्या मालिकेसाठी खूप शुभेच्छा. पण तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल, तुझ्या रोलबद्दल? बेसिकली खूप छान वाटतंय. जसं तू म्हणालीस तसं 2014 साली माझी पहिली मालिका आली होती देवयानी, जिथून मी या मालिका विश्वात पहिल्यांदा पदार्पण केलं होतं आणि खूप छान वाटलं होतं मला. पहिल्यांदा एक विवेक सांगलीला एक वेगळी ओळख मिळाली होती स्टार प्रवाहामुळे. आणि आज पुन्हा एकदा 8 वर्षांनी, 2 वर्ष मालिका चालली 2016 नंतर, आता 2024मध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे. 7 सेन्स मीडियासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. सो मी स्वतःला खूप लकी समजतो आहे, कारण मला आजही आठवतं की तेव्हाचा स्टार प्रवाह आणि आत्ताचा स्टार प्रवाह 360 डिग्रीचा बदल आहे. आत्ता 500-600च्या GRPमध्ये चॅनल आहे आणि अशा चॅनलसोबत प्रत्येक कलाकाराला काम करण्याची इच्छा असते. सो ती इच्छा आज माझी पूर्ण झाली. त्यासाठी स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून आभार. आणि खूप छान शूट करतो आहे आम्ही गेले 2-3 महिने. सेटवर असं अजिबात आम्हाला वाटत नाही आहे की आम्ही कुठे बाहेर जातो आहे किंवा एक नवीन एक सवय झालेली असते आधीच्या सेटची 2-3 वर्ष काम करून. पुन्हा एक नवीन लोकांसोबत काम करायचं असतं, सगळ्यांशी जुळवून घ्यायचं असतं, पण इथे अजिबात असं वाटत नाही आहे. आणि त्यामुळे ना काम करताना तो खूप ईज येतो आहे, खूप छान गिव्ह अँड टेक होते. को आर्टिस्ट एवढे खूप छान मिळाले आहेत, त्यामुळे सीन्स करताना खूप मजा येते. जेव्हा बेसिकली खूप लवीडवी आहे, लाईफ एन्जॉय करणार आहे. लाईफचा एकच फंड आहे की लाईफ खूप छान एन्जॉय करायचं, सगळ्यांवर प्रेम करायचं, मजा मस्ती करायची. हे सध्याचं कॅरेक्टर आहे जीवाचं. सुरुवातीच्या काही दिवसांचं म्हणू किंवा 2-3 महिन्यांचं म्हणूयात आपण, आणि त्यानंतरचा जीवा. सो हे कॅरेक्टर घेताना सुद्धा मला ती खूप एक्साइटमेंट होती. जेव्हा शशांक सरांनी मला हे कॅरेक्टर सांगितलं होतं, तर इथे ॲज अन ॲक्टर खूप काही गोष्टी परफॉर्म करण्यासारख्या आहेत आणि खूप छान वाटतंय मला त्या जीवावरती काम करताना, त्या कॅरेक्टरवर काम करताना. आय होप ते लोकांनाही तितकंच आवडेल. आणि आमचा शो जो की आता 16 तारखेपासून येतो आहे, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता. सो मी तुमच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्राला, प्रेक्षकांना मी विनंती करतो आहे की प्लीज येत्या 16 तारखेपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आमची मालिका पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम, आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवरती. थँक्यू सो मच. क्या बात आहे यार. ठरवून दिलेल्या वाक्य त्याने किती छान तोंडपाठ केलं. मला सांगा, संध्याकाळी 7 वाजता हे आता पुढचे 5 वर्ष मी बघत राहणार. हो. क्या बात आहे. इतकी छान. म्हणजे तुला खात्री आहे की डेफिनेटली ह्या मालिकेचे अनेक एपिसोड होणार आहेत. 2000 तर माझ्या डोक्यात आहेत. आता पुढचं सरांवरती, सतीश सरांवरती. बरोबर. आणि आता ठिपक्यांची रांगोळी जिने फारच छान रंगवली, कलाकारांच्या मनापर्यंत ते रंग उधळले आणि आता फायनली आता परत एकदा एका नवीन मालिकेत दिसणारी आपली सगळ्यांची लाडकी ज्ञानदा रामतीर्थकर देखील इथे आहे. ज्ञानदा, काय सांगशील तू ह्या तुझ्या मालिकेबद्दल? स्टार प्रवाहाशी जे ऋणानुबंध बांधले गेलेत त्याबद्दल काय बोलशील? स्टार प्रवाह माझ्यासाठी एक हळवा कोपरा आहे. हो, कारण इतके वर्ष मी ह्या इंडस्ट्रीत काम करते आहे. पण प्रत्येक कलाकाराला एक ओळख निर्माण करायची असते आणि तसा प्रोजेक्ट आपल्या नशिबी यावा किंवा तसं पात्र आपल्या नशिबी यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ती इच्छा स्टार प्रवाहाच्या मार्फत अप्पूने पूर्ण केली होती. अप्पू माझ्या वाट्याला आली आणि अप्पू म्हणून एक ओळख मला मिळाली आणि त्याच टीमबरोबर, त्याच चॅनलबरोबर, स्टार प्रवाहाबरोबर मी परत एकदा एक नवीन मालिका घेऊन येते आहे, लग्नानंतर होईलच प्रेम. त्यामुळे मी प्रचंड खुश आहे.
आणि ह्यामध्ये माझे सहकलाकार आणि माझी लाडकी ताई, आमचं नातं तुम्हाला दिसणारच आहे ह्या मालिकेमध्ये. आणि मला ज्यांनी ही संधी दिली ते म्हणजे शशांक सर, ते समोर बसलेच आहेत. सो त्यांना मनापासून आभार की तुम्ही मला काव्या हे पात्र साकारायला संधी दिलेली आहे. आणि आता फक्त हीच प्रार्थना आहे की काव्या, नंदिनी, जीवा, पार्थ आणि आमचं एकमेकांशी जे नातं आहे ते आणि आमची मालिका ही प्रेक्षकांना आवडो. आणि आज ह्या मुंबईच्या अथांग समुद्रात आपण आहोत आणि तसंच अथांग प्रेम ऑडियन्स आमच्या मालिकेला मिळो आणि स्टार प्रवाहाला मिळो, हीच सदिच्छा आहे. आणि काव्याबद्दल सांगायचं झालं तर काव्या मुळातच खूप करिअर ओरिएंटेड आहे, पण तितकीच हळवी पण आहे. आणि तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी हळवी बाजू किंवा तिचं प्रेम खरं तर तिची ताई आहे. तिच्या ताईवर तिचं खूप प्रेम आहे. सो ह्या बहिणींचंही ना बघ ऑलरेडी सुरू झाली आहे नाव, म्हणजे विचार कर. हा जो ताईने माझा हात पकडलाय आत्ता, तो तसाच असणार आहे पुढचे. आता विवेक जसा म्हणाला तसा 5-6 वर्ष. आणि तसाच सपोर्ट नंदिनी ताईचा काव्यालाही आहे आणि तसाच मृणालही ज्ञानदाला देते आहे. याचा मला खूप आनंद आहे. आणि काव्या साकारताना खूप मजा येते आहे. ह्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा येते आहे. आणि जो प्रॅक्टिकलिटी आणि इमोशनल मूड्सचा बॅलन्स जो आहे काव्याचा, तो साकारताना मला खूप मजा येते. आता आय होप आमची मालिका सगळ्यांना आवडेल. थँक्यू सो मच. इतकं छान माझी ओळख करून दिली त्याबद्दल. आणि आधी तर सगळ्यांचेच मनापासून आभार. माझ्यासाठी काय म्हणू, हा सगळा एक जॅकपॉट लागला आहे कारण की 4 वर्षानंतर मी आले आणि मला असं वाटलं होतं की मला आता पुन्हा सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी करायला लागतील. पण मला इतक्या छान चॅनलवर, इतका उत्तम प्रोडक्शन हाऊसमध्ये, इतक्या उत्तम विषयाची मालिका मिळाली. तर मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल, कारण प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सो हे सगळंच खूप छान जुळून आलं आणि मी खूप 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 खुश आहे. खूप छान आमची टीम आहे आणि आमच्या मालिकेचा विषयही जरा वेगळा आहे. नेहमीच्या सासू सुनेतल्या तंट्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेतून करतोय. 2 बहिणी, 2 भाऊ आणि एका घटनेने त्यांचं सगळं आयुष्य बदलून जातं. सो त्यांच्या नात्यातली ही गोष्ट आहे. लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांचं प्रेम होतं की नाही, ते कसं फुलतं, यावर भाष्य करणारी आमची मालिका आहे. आजपर्यंत मी जे काही केलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मालिकेतनं मी करते आहे, ह्या गोष्टीतनं मी करते आहे. नंदिनी मोहिते पाटील नावाचं माझं कॅरेक्टर आहे. अर्थात समजूतदार आहे, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना काय म्हणू आधार देणारी, पण वेळ आली तर आपली मतं परखडपणे मांडणारी सुद्धा अशी ती मुलगी आहे. आईवडिलांचा शब्द प्रमाण आहे तिच्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी कुठल्याही थराला ती जाऊ शकते अशी ती मुलगी आहे. आणि ह्या या स्वभावामुळे सुद्धा तिच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडतात. त्या कशा घडतात आणि त्याचे इतरांवर कसे परिणाम होतात हे या मालिकेतनं बघायला मिळेल. आणि मी स्टार प्रवाहाची खूप 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 आभारी आहे. माझ्यासाठी स्टार प्रवाह म्हणजे मी पहिल्यांदाच ह्या चॅनलवर काम करते आहे. खूपदा संधी आली पण ते होऊ नाही शकलं, पण ह्या मालिकेतून मी स्टार प्रवाहावर काम करते. आणि सगळेजण म्हणतात की नवीन आहे चॅनल, नवीन आहेत लोक, पण मला असं कधीच वाटलं नाही झाले, मला सुद्धा कळलं नाही. इतके उत्तम EP आहेत अभिजित सर आणि मधुरा मॅम. आणि प्रोडक्शन हाऊसबद्दल सांगायचं झालं तर हे माझं दुसरं घर आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की मी तेवढी कम्फर्टेबल आहे सगळ्यांबरोबर आणि खूप छान आमचं खेळीमेळीचं वातावरण असतं सेटवर सुद्धा. सो तसंच त्यामुळेच मला वाटतं आमचं कामही छान होतं आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतं आहे आणि ते असंच आवडत राहो. आणि ऑफकोर्स सतीश सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आमच्या मालिकेवर असंच भरभरून प्रेम करा आणि उत्तम प्रतिसाद द्या आणि आय होप आमची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप खूप आवडेल. थँक्यू सो. नक्कीच.